नमस्कार श्रोते हो. आपण पुस्तक वाचत आहोत फाइंडिंग मायकोअर, विनया गोरे ते विनया गोर. लेखिका विनया गोरे. भाग 31. ADCमध्ये मला सिनियर डायरेक्टरच्या पदाची नोकरी मिळाली. बॉस्टन किंवा मिनिसोटा राज्यातलं मिनियापोलिस असे 2 पर्याय आणि मी मिनियापोलिस निवडलं. 1935मध्ये ही कंपनी स्थापन झालेली होती. 1984 साल जेव्हा बेल ऑपरेटिंग कंपनीज AT&Tपासून वेगळ्या झाल्या तेव्हापासून ADC ही AT&Tची प्रतिस्पर्धी. माझा जॉब साधारणतः युरोपमधल्या जॉबसारखाच होता. आता उजाडला होता जानेवारी-फेब्रुवारी 2002. मी मिनिसोटामध्ये आले. क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे काय, तिचं मूल्यमापन आणि मोजमाप कसं करायचं, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधायची ही चांगली संधी आहे. आतापर्यंत प्रश्न विचारायला किंवा उत्तरं शोधायला ना वेळ मिळाला ना विचार करायची जरुरी वाटली. मला मिनिसोटाची काहीच माहिती नसल्यामुळे अभ्यास करत होते. मिडवेस्ट संस्कृती, फ्लायओव्हर कंट्री, अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरून पश्चिम किनाऱ्यावर जाताना लागणारा एक प्रदेश, जिथे कुणी मुद्दाम येत नाहीत. अमेरिकेची आईस बॉक्स, 10,000 गोड्या पाण्याच्या सरोवरांचं राज्य, वगैरे वगैरे. या सगळ्याचा खरा अर्थ तेव्हा समजला नाही, हळूहळू समजत गेला. पहिली गोष्ट घर घ्यायचं. मी माझा सरोवरप्रेमी असा ग्रुप ठरवला आणि एजंटला सांगितलं, मला सरोवराकाठी घर हवं. इथे 10,000 सरोवर आहेत, एक तरी मला मिळेल. ती हसायला लागली. तुझं ऑफिस कुठे, सरोवर कुठे, कसं जमणार हे? शेवटी शोधून शोधून तिला एक छोटी पण नवीन सोसायटी सापडली, मिचल नावाच्या एका सरोवराकाठी. घर अजून बांधून झालं नव्हतं. खांब होते पण भिंती नव्हत्या. घरातून सरोवर दिसत होतं, जिथे मोठी पिक्चर विंडो बसणार होती. त्याच्यासमोर एक मोठा ओक वृक्ष होता. त्या घराने मला साथ घातली. ते माझ्या मनाला भावलं आणि ते माझं झालं. आई पहिल्यांदा घरात आल्या आल्या म्हणाली, हे घर तू का घेतलेस ते मला समजलं. मी म्हटले, हो, हायवेला जवळ, कामाच्या जवळ. नाही, हे घर तुला अंजरल्याच्या घराची आठवण करून देते. तिकडे मागे वाडी, इथे वेटलंड आणि हिरवळ, आणि त्याच्या पलीकडे समुद्र, इथे मिचल लेक. खरंच की. जवळच हिरव्या आणि निळ्या रंगाचा निसर्ग. हरणे, ससे, लाल कोल्हे, टर्की असे वन्यजीव कधीकधी येतात. खारी तर कायमच असतात. वेगवेगळ्या रंगाचे स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी चिवचिवत असतात. डेकवर बसून कधी नुसतं निसर्ग बघत स्वतःला हरवून जायचं, तर कधी एका वाईनच्या ग्लासबरोबर म्युझिक ऐकायचं आणि छान पुस्तक वाचायचं. त्याच्यासाठी कुठे जायला यायला लागत नाही, काही करायला लागत नाही, पैसे पडत नाहीत. मिनिसोटामध्ये 4 ऋतू, निसर्गाची 4 वेगवेगळी रूपं. थंडीत बर्फाने लगडलेले सुचिपर्णी वृक्ष, वसंत ऋतूत नवीन पालवी, उन्हाळ्यात सगळीकडे हिरवगार आणि फॉलमध्ये झाडांच्या पानांचे बदलणारे रंग. ही सगळी निसर्गाचीच देणगी. काही महिन्यांनी लक्षात आलं की हे घर म्हणजे सकारात्मक ऊर्जेचा झराच आहे. नवीन घरात राहायला आले तेव्हा सांगलीची कॅश्मीरा इराणी आली होती आणि तिने घर लावायचा ताबा घेतला. नंतर येणाऱ्या सगळ्यांना ती घर शिस्तीत ठेवायचा दम द्यायची. एकदा माझा वालचंद कॉलेजमधला मित्र बाळू आणि त्याची पत्नी अंजली आले होते. बाळू एकदम घरावर खुश. मला म्हणाला, मी आता भारतात गेल्यावर तुझ्या घरी राहायची B&B पॅकेजेस विकायला सुरू करतो. ताई आणि लीलावती मी जिथे कुठे राहिले त्या प्रत्येक घरात आल्या होत्या. इथेही आल्या. त्यांच्याशी सासरचं नातं उरलं नव्हतं. त्या माझ्या आई झाल्या होत्या. ते काळजाचं नातं कायम तसंच घट्ट राहिलं. त्या मायेचा वर्षाव करीत राहिल्या.
इथल्या सरोवरांची गंमत सांगते. सुपिरियर लेक सोडलं तर मिनिसोटामधलं सर्वात मोठं सरोवर 9.5 लाख एकरांचं, सर्वात लहान 4 एकरांचं. माझं मिचल सरोवर 110 एकरांचं. सुपिरियर लेक म्हणजे चक्क 2 कोटी एकरांचं, 563 किलोमीटर लांब आणि 268 किलोमीटर रुंद. जर पृष्ठभागाप्रमाणे मोजलं तर जगातलं सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर, ज्यात जगातल्या पृष्ठभागावरचं 10% गोडे पाणी सामावलं आहे. म्हणजे समुद्रच म्हणा ना. काही ठिकाणी पलीकडचा किनाराही दिसत नाही. तर असं हे 10,000 सरोवरांचं मिनिसोटा राज्य. ADCमध्ये सिनियर डायरेक्टर म्हणून हजर झाले. तिथल्या एका सिनियर लीडरनं विचारलं, "तू एवढी जगभर फिरलीस, मिनियापोलिसला काय यावंसं वाटलं?" मी म्हणाले, "हे मेरी टायलर मूरचं गाव, इथे काय वाईट असणार?" तो एकदम हसायला लागला आणि माझा तेवढ्यापुरता तरी साथीदार झाला. मेरी टायलर मूर या मिनियापोलिसमध्ये घडणारा TV शो. 1970 ते 77 मध्ये 7 वर्ष खूपच लोकप्रिय होता. मेरी हे त्यावेळच्या टीव्हीवरचे दुर्मिळ व्यक्तिमत्व. पहिली सिंगल स्वतंत्र विचाराची करिअर करणारी स्त्री. ADCची ऑफिसेस आणि त्यामुळे माझ्या टीम्स 3 वेगवेगळ्या ठिकाणी होत्या. मिनियापोलिस, बॉस्टन आणि जर्मनी. मला माझ्या बॉस जेफ बरोबर जर्मनीमध्ये जायचं होतं. ॲम्स्टरडॅमला मला एअरपोर्टवर अडवलं गेलं. कारण असं की म्हणे मला अमुक अमुक तारखेला हॉलंडमध्ये कार पार्किंग तिकीट मिळालं होतं. ते म्हणे मी अजून भरलेलं नाही. ते माझ्यावर जणू सूड उगवत होते. कारण मी त्यांना हसत होते ना, माझ्या हॉलंडच्या गाडीचं गडबोळं सोडवता येत नाही म्हणून. वकिली करून काही उपयोग होईना. शेवटी पैसे भरले. जेफने विचारले, "काय झाले?" "काही नाही. मी इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते ना, मी युरोपमध्ये राहत होते, त्याचा हा पुरावा." आम्ही खूप हसलो. दुसरं काय करणार? परत माझी त्रिस्थळी यात्रा आणि अमेरिकेत पसरलेले कस्टमर्स. पुन्हा पूर्वीसारखा प्रवास सुरू. शेजाऱ्यांपेक्षा टॅक्सी चालक जास्त ओळखीचे होत होते. फक्त कपडे धुवायला घरी येते आणि जाता येता शेजाऱ्यांना गाडीतून हात करत होते. ही कसली आली क्वालिटी ऑफ लाईफ? डोक्यात विचार केला, पण तेवढ्यापुरताच. मात्र नंतर तो विचार विसरून प्रवाहाबरोबर वाहत होते. ही इतक्या वर्षांची जीवनशैली, हा धावपळीचा नशा, हाच माझा कम्फर्ट झोन होता. कामाचं रुटीन बसलं होतं. मी आनंदाने पुढे जात होते. गेली 20-22 वर्ष माझा नोकरी ते करिअर असा प्रवास. या प्रवासात भारतातल्या विनया गोरेची अमेरिकन बिझनेस वुमन विनया गोर केव्हा आणि कशी झाले ते समजलंच नाही. इथे पुस्तकातील नवीन प्रकरण सुरू होत आहे. वर्क लाईफ हार्मनी, एक जीवनशैली. बिझनेस सायकल्स आणि टेलिकॉमच्या पलीकडे. मिनियापोलिसला येऊन 1 वर्ष गेलं. 2003चे सुरुवातीचे दिवस. कामाचं रुटीन बसलं होतं आणि एकदम जोराचा धक्का बसला. टेलिकॉम इंडस्ट्रीच्या दुर्वस्थेच्या झळा अगदी लुसेंट टेक्नॉलॉजीसारख्याच इथे पण बसायला लागल्या. बऱ्याच लोकांबरोबर मलाही कामावरून काढले. ले ऑफ, माझा आयुष्यातला पहिलाच अनुभव. मी एवढी स्मार्ट, यशस्वी करिअर आणि केवढा मोठा काळा डाग, कलंक, असं कसं झालं? मी हादरले. कोणावर तरी संतापले, निराश झाले, आत्मविश्वास गमावून बसते आहे असं वाटलं. मला हे आधी कसं लक्षात आलं नाही? सुरुवातीपासून करिअर हे प्राधान्य, तेच माझं स्वत्व होतं. माझं कॉर्पोरेट पद ही माझी ओळख. पण आता तीच कोणीतरी काढून घेतली. याचा अर्थ म्हणजे मी कर्तव्यशून्य आहे, इनकॉम्पिटंट आहे, माझ्यात दोष आहे. नाहीतर मला असं काढून टाकलं नसतं. कामावर नेहमीच वरखाली चालूच असतं.
पण हे असं? अशा अनेक प्रश्नांनी डोकं भणभणत होतं. मी सुन्न झाले होते. पूर्वी एक मेंटॉर म्हणाला होता, ते प्रत्यक्षात अनुभवत होते. आपण कंपनीसाठी असतो एक मामूली गोष्ट, अल्पसा कार्यभार उचलणारी व्यक्ती. आपल्याला वाटतं आपल्याशिवाय कंपनी चालणार नाही, पण कुणाचं कुणा वाचून अडत नसतं. कंपन्या सुरूच राहतात. आपण नसलो तर एखादा दिवस आपल्या वाचून नडतं. फार सिनियर, अगदी सीईओ असला तर कदाचित एखादा आठवडा त्याच्या वाचून नडतं. पुढे तोही नसण्याची सवय होते. कॉर्पोरेट जीवन चालूच राहतं. लागतील तसे आणि तेवढेच बदली भिडू घेतले जातात. थोडक्यात कंपनी आपल्यासाठी नसते, आपण कंपनीसाठी असतो याचा कटू अनुभव आला. लुसन टेक्नॉलॉजीमध्ये इतकी वर्ष उत्साहाने, उत्कटतेने, घरचं समजून अगदी जीव तोडून काम केलं. शेवटी सगळं वाया गेलं. इथे तर सुरुवात होता होताच सगळं संपलं. हे फक्त माझ्याच बाबतीत का होतंय? हा डोक्यात विचार आणि त्याच्याबरोबर येणारं नैराश्य आणि खिन्नता. मी हतबल झाले होते. माझ्या वाचून कुणाचा अडत नाही हे जिव्हारी लागलं. अपमानास्पद वाटलं. आय वॉज नथिंग. आय वॉज लेफ्ट विथ नथिंग. मी मानसशास्त्रज्ञ अब्राहिम माझ्लो यांचा मानवी गरजा आणि प्रेरणांच्या मनोऱ्यांच्या खालच्या पायरीवर पुन्हा एकदा आले होते का? 1980च्या दशकात लीडरशिप ट्रेनिंगमध्ये काम आणि जीवनातील समतोल, वर्क लाईफ बॅलन्स हा एक विषय कायम असायचा. काम आणि जीवन ही दोन्ही क्षेत्र वेगवेगळी ठेवायची आणि वेळोवेळी समझोते करून समतोल राखायचा. तराजूची दोन्ही पारडी साधारणपणे सारख्या वजनाची राखायची. सुरुवातीला जमत होतं, पण नंतर नंतर अवघड होत गेलं. मग वेळेच्या व्यवस्थापनात टाइम मॅनेजमेंट एकदम सराईत झाले. दिवसाच्या 24 तासांची तासातासात विभागणी, कधी अगदी 10-15 मिनिटांची सुद्धा. आणि मग वर्क लाईफमधल्या बकेट लिस्टच्या गोष्टीत फ्लिपफ्लॉप. दिवसात जास्तीत जास्त गोष्टी कशा करता येतील याचा सारखा विचार सुरू असायचा. 24 तासांचा मर्यादित दिवस. डोक्यात कायमच आज पूर्ण न झालेल्या आणि उद्याच्या गोष्टींचे विचार घोळत असायचे. माझा मेंटल स्विच कायमच ऑन आणि त्यामुळे बर्नआउट, मानसिक ताण. पण हा माझ्या जीवनशैलीचाच एक भाग बनलेला होता. क्रमशः लेखिका विनया गोरे. अभिवाचन वैशाली दंडवते. धन्यवाद.